तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 4च्या सुमारास नांदुरा ते मोताळा रोडवरील पुंडलिक महाराज महाविद्यालयाजवळ घडली। सुखलाल बाबूलाल जाधव वय 48 वर्ष राहणार टाकरखेडा असे मृतकाचे नाव असून वैभव वय 13 वर्ष असे अपघातातील जखमींचे नाव आहे। या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। टाकरखेड येथील रहिवासी सुखलाल बाबूलाल जाधव हे मुलगा वैभव यांच्यासह पलसोडा येथून दुचाकी क्रमांक MH28 AV 9956 नांदुरा मार्गे घरी टाकरखेडा येथे जात असताना मोताळा रोडवर असलेल्या पुंडलिक महाराज महाविद्यालय जवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुखलाल जाधव यांचा मृत्यू झाला तर वैभव हा गंभीर जखमी झाला। घटनेची माहिती मिळताच ओमसाई फाउंडेशन रुग्णवाहिकासह स्वयंसेवक विलास निंबोडकर, राजू खंडारे, नितीन ठाकरे व नांदुरा पोलीस स्टेशनच्या PSI रंजना आवारे, कैलास सुरडकर, स्वप्नील खंडारे यांच्या मदतीने जखमीस नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं। या घटनेनंतर मृतकाचे भाऊ श्यामलाल बाबूराव जाधव यांनी नांदुरा ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। त्यांच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून अपराध क्रमांक 84/2026 कलम 106(1), 281, 125 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली। पुढील तपास हेड कॉन्स्टेबल दीपक सोळंके हे करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता विठ्ठल भातुरकर, नांदुरा।